नमस्कार मंडळी, माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललोय सरसगडला। आधी आपण किल्ला केला होता, सुरगड किल्ला केला होता, तिकडून यायला लेट झाले पावसाने। तर आता 8 वाजलेत रात्रीचे आणि आपण आता सरसगडचा ट्रेक स्टार्ट करतो। साधारण 1.5 ते 2 तास लागतील वरती जायला। तर आता निघालोय वरती सगळे टेंट वगैरे घेऊन। मागाशी सगळं सुकलो होतो, म्हणजे पाऊस झाला, फक्त पाऊस येऊ नये। आपली गँग आहे सगळी, चला अंधारात दिसते का तुम्हाला? तर 8 वाजून 10 मिनिटांनी ट्रेक स्टार्ट केला होता। 2 तासात आम्ही एवढ्यावरती आहे। 45 मिनिट्सचा ट्रेक राहिलाय। 45 मिनिट्समध्ये आपण वरती असणार आहे। मग टेंट वगैरे लावून मॅगी वगैरे खाऊन आराम करणार आहोत। आपण किल्ल्यावर महाप्रवेशद्वाराच्या आत पाण्याच्या शोधात, पण पाणी बाले किल्ल्याकडे गँग आपली खालीच थांबवली आहे। मी निघालो, तर हे खाली दिसतंय ते आहे पालीगाव, पाली शहर। चला आपण उतरूया आता खाली। श्री दादा मॅगी बनवतोय सगळ्यांना। मेणबत्तीत स्वयंपाक करणारे माणूस। कॅन्डल लाईट डिनर चालू आहे आमचा। काय बॅटरी पण त्याची उतरली पूर्ण, आपल्याला लागेल सूप पण आहे आपल्याकडे, टेन्शन घेऊ नका, भरपूर आहे। तर मस्तपैकी आमची मॅगी झालेली आहे, कॅन्डल लाईट डिनर चालू आहे। वैतागले भिजून पावसाने। हे आमचं मस्तपैकी मॅगीचं प्लॅन झालेलं आहे। आत्ता मॅगी बनवलेली आहे, बाकीचं अजून भरपूर सामान आहे। वाजलेत किती वाजलेत? 10:40 झालेत। 11 वाजले। तर मॅगीचा आस्वाद घेऊया। झोपली घावरली कसली, एवढी दमली आहे, इथंच झोपली आहे बसल्या बसल्या। अजून राईस करायचा आहे। पडायची बिडायची महागड डोक्यावर पडायची, बसल्या बसल्या जायची। काय चाबू चालू करून दे आणि ते इकडे मस्तपैकी मसाले भाताचा कार्यक्रम चालू आहे, परत शेकोटी चालू आहे। इकडं आपलं सकाळचं आणि आत्ताचं खायचं प्यायचं काम चालू आहे। खतरनाक दूर झालाय, बोन फायर उचलाय तिकडं दुराने। ही बघा टॉर्च मार, ही बघा बस बाबा, बस बस बस। मजा आ गया, मजा आ गया। बस खाली बस, दूर नाही लागायचं, खाली बस। कसं भूत बसलंय शूट। काय आता बाद झालं, राईस झालेला आहे। ह्यांची तर पोट भरलेली आहेत, हे काय नाही करतात ते। त्याला भूक लागली तरी पण नाटी करतात। मग आता यश, अक्षय आणि मी आम्हीच 3 खाणार आहोत राईस। भूक लागली। महादरवाज्यात ना आलं की इथं पारेकरांची देवडी आहे। इथं मस्तपैकी टेंट आहे बघा, इथं एक लावलाय आणि सेम इथं एक आहे। पलीकडे इकडं बघा आपलं भांडे जेवण आहे आणि बहुत कॉपरात रात्री फायर केलं होतं। पाली गावाच्या पूर्वेस आपल्याला सरसगड हा किल्ला पाहायला मिळतो। या किल्ल्याच्या पूर्वेला 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सुधागड हा किल्ला आहे। तसेच घनगड, कोरीगड, तैलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा हा मुलूक आपल्याला ह्या किल्ल्यावरून नजरेस पडतो। कब बनेगा खाना? पेट पूजा करू, एक्सप्लोर करू। कसे बसलेत भाताचा वाडा बघा, सगळे नजरे डायरेक्ट भातावर आहेत। आणि हो जेलर आमचा कायद्यांना भात बनवतोय। क्वालिटी इन क्वांटिटी यायलाच लागतंय। तुमचा सूप झालेला आहे बघा, इकडे पण सूप पितात आहे। जुगाड केलाय, ग्लास नाही, भात फ्लेवर आणि मॅगी फ्लेवर। हा, आणि मसाले तर सगळे जेवढे होते सगळे फेकून दिले त्यात सगळे मसाले। हॉटेल यशस्वी रस बघा तर रे, आता सकाळी 2 कापल्यात, यायलाच लागतंय। नाही नाही म्हणता म्हणता परत खायला बसले। ह्याचं पण मन होतंय, आता नाही म्हणलाय आधी, आता दे म्हणलं, आता दे म्हणलं बस तर खाऊ शकतो, असं काही नाही। आ गई ना अपनी औकात पे। आता तर नको, ह्याला नको द्यायला।
हे उठ भाई तिकडे जाऊन कचरा फेक, इथे बसू नको. अयो होय आताच काम करायला लागले ते लगेच. रात्र मी काढली. कोणासोबत परत यज्ञ चालू झालाय. कोरियन आर्मी ती मात्र माणसं आहे ना. दूध टाका यज्ञात दूध टाका, तूप टाका, थोडंसं पाणी टाका. तर आता सध्या आपण आहे सरसगडाच्या महाप्रवेशद्वारापाशी. आपण रात्री आलो होतो वरती. तर ह्या तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटतात. सरसगडाच्या एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या, मुख्य दक्षिण दरवाजा, देवडी, खामटाकी यावरून हा किल्ला सातवाहनांच्या काळातील असल्याचे दिसून येते. त्या काळी पावसाचं पाणी जाण्यासाठी मार्ग केलेला आहे. इथं स्टे केलं होतं आपण सुरक्षा चौकी पहारेकरांच्या देवडीमध्ये. आणि आता आपण जाणार आहोत किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी. भांडी कुंडी पण घेऊन चाललोय वरती धुवायला आणि बाली किल्ला एक्सप्लोअर करूया. इसवी सन 1346 मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद निजामशाहीचा संस्थापक कोकणात उतरला. त्यावेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले. त्यानंतरनं हे किल्ले आदिलशाहीमध्ये दाखल झाले. प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर ना ह्या रूटने इथं आपल्याला इतिहास पाहायला भेटतो गडाचा. आणि ही रूट जी आहे तो जातो बाले किल्ल्याकडे. तर ह्या डोंगराच्या जस्ट साईडला कातळात कोरलेल्या गुहा आहेत आणि पाण्याच्या टाक्या आहेत. त्या आता आपण वरती जाऊन पाहूया. तर तिथून आल्यानंतर ही सरळ ट्रेल पुढे आपल्याला घेऊन जाते बाले किल्ल्याकडे. आता आपण आलोय बाले किल्ल्याच्या वाटेने. खालच्या वाटेने गेले तिथं आपल्याला बुरुज पाहायला भेटतो आणि आय थिंक तिथून वाट असावी. इथं त्यावेळेसचं शौचकूप आपल्याला पाहायला भेटतं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. महाराजांनी त्यांना सुधागडाच्या देखभालीसाठी 5000 होन आणि सरसगडासाठी 2000 होन दिले होते. सरसगडाची देखभाल 1948 सालापर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. तर आता आपण पोहोचलोय. एक वाट जाते उजवीकडे आणि दुसरी वाट जाते डावीकडे. तर आधी आपण डावीकडचं एक्सप्लोअर करूया आणि नंतर जाऊया उजवीकडे. तर इथं एक आपल्याला गुहा पाहायला भेटते जी पलीकडचं व पाण्याचं टाका आहे पिण्याचं तिथं ओपन होते. त्याच्यानंतर ना त्याच्याच पुढे ही छोटीशी दुसरी गुहा आहे. गुहांच्या पुढे आलं की आपल्याला इथे एक छोटस केव पाहायला भेटते. त्याच्याच बाजूला हे आपल्याला भलं मोठं असं पाण्याचं टाकं पाहायला भेटते. पाणी क्लिअर आहे म्हणजे पिण्यासारखं आहे. आणि या केव मधून त्या छोट्याशा जागेतनं पलीकडच्या केव मध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. केव मधला रस्ता ह्या केव मध्ये निघतो. थोडासा ओलावा आहे आतमध्ये पण केव अशी भली मोठी आहे. इथपर पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला भेटतं. इथून आपल्याला अजून पुढे वाट दिसते तर आपण अजून पुढे जाऊन पाहूया. तर आपण आता गुहा पाहिल्या होत्या पाण्याचं टाकं. त्याच्यानंतर नाही तर पण असं खाली छोटीशी केव आहे. हाईट खूप छोटी आहे ह्याची. पुढे आलं ना डाव्या साईडने डोंगराच्या तर आपल्याला इथे एक अज्ञातवीराची समाधी पाहायला भेटते. इथं झाडामध्ये दिसत असेल तुम्हाला. या साईडला आपण भरपूर पुढे जाऊन आलो. गवत खूप वाढलेलं आहे त्यामुळे पुढचा रस्ता पण दिसत नाही आहे. वाट मिळालेली नाही आहे शक्य पुढची. तर जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत गेलो होतो. तिथून आता रिटर्न निघालो. तर ही होती डावी साईड. गडावरती आल्यानंतर ना डावी साईड आता आपण पाहिली. आता आपण जाणार आहोत उजव्या साईडला. तर उजव्या साईडला आल्याला आपल्याला इथं पहिलं पाण्याचं टाकं दिसतं. तर तिकडून काउंट आहे पाण्याच्या टाक्यांचा. तर उजव्या साईडला हे 3 नंबरचं पहिलं पाण्याचं टाकं लागतं आपल्याला आणि ही वाट पुढे गेलेली आहे.
टाक्याच्या पाण्याची इथे पुढं आल्यानंतर ना आपल्याला 5 नंबर पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. ह्यातलं पाणी थोडंसं गढूळ आहे. ह्याच्या पुढच्या पाण्याचं टाकं आहे अजून एक, तर तिथं एकदम शुद्ध असं पिण्यासारखं पाणी आहे. टाका नंबर 6 आहे. ह्यात थोडं पाणी पिण्यासारखं आहे आणि तुम्हाला तळ दिसत असेल, ह्यात मासे पण आहेत. त्या टाक्याच्या पुढं आल्यानंतर ना 8 नंबरचं टाका आपल्याला पाहायला भेटतं. तर ऐनाचा हौद म्हणून असं नाव आहे ह्या पाण्याच्या टाक्याचं. कातळात कोरलेली आणि त्याला भिंत बांधलेली. 2023-24 मध्ये जे संवर्धन झालं होतं त्यामध्ये हा गुप्त दरवाजा आपल्याला पाहायला भेटतोय. तर इथं पूर्ण दगड माती भरलेली होती, तर हे पूर्ण साफ केलेलं आहे त्यांनी. इथून असं छोटीशी वाट आहे. ह्या वाटेने पाण्याचे टाके पुढे पाहून आल्यानंतर ना आपल्याला इथं गुहा पाहायला भेटतं. ते तर 2 नंबरची गुहा आहे. तर इथं तुम्ही आतमध्ये पाहू शकता. तसे स्लॉट्स बनवले आहेत. ॲक्च्युली मला पण नाही माहीत कशाचे आहेत. तर इथं ट्रेकर्स मंडळी पण राहत असतील, कारण इथं चूल केलेली दिसते. इथं पण चूल केलेली आहे. खोली नंबर 3 जस्ट त्याच्या समोर ती पहिली होती 2 नंबरची, ही 3 नंबरची. इथं बसायला पण आहे. भाई इथं मस्तपैकी आराम करतात. ते व्यापारी लवाजमा. इथं आपल्याला सती शिळा पाहायला भेटतं. ते त्याच्यानंतर ना इथं आपल्याला कातळ कोरीव शिल्प पाहायला भेटते. इथं आपल्याला काहीतरी पाहायला भेटतंय, पण एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये कशाचे. इथं पण आपल्याला पाहायला भेटतंय. जे आता आपण पाहतोय सतीशिळा वगैरे, जस्ट अपोजिट इथं पाणी निचरा जलवाहिनी आपल्याला पाहायला भेटते त्या काळची. तर संवर्धन केलेले बहुतेक आता. तर इथून पाणी डायरेक्टली तटबंदीच्या बाहेर जात असेल. कातळ कोरीव खोली 5 नंबर खामटाके इथं आपल्याला पाहायला भेटतंय. पाणी नाही आहे आता सध्या ह्याच्यामध्ये, तर खांब पाहायला भेटतो. पूर्ण सुकलेले, वास येतोय. आय थिंक वटवागळ वगैरे राहत असतील. तर ह्या खोलीमध्ये उतरायला जागा आहे आतमध्ये खामटाक्यामध्ये. आणि इथं आपल्याला गणेश शिल्प पाहायला भेटतं. तर ह्या खामटाक्यामध्ये आपल्याला उतरायला पायऱ्या पाहायला भेटतं. ते साईडला डायरेक्ट खोल आहे. आता सध्या सामान ठेवलेलं आहे इथे. आता जे गणेश शिल्प होतं त्याच्या पुढे आलं की आपल्याला परत एक कातळ कोरीव खोली नंबर 6 परत एक पाहायला भेटतंय. इथे एक परत खोली, ह्यामध्ये थोडं पाणी साठलेलं आहे. आणि ह्या खोलीच्या जस्ट साईडला आपल्याला अजून एक पाण्याचा टाका पाहायला भेटते. ह्या रूटने पुढे आल्यानंतर ना आपल्याला हा उत्तर बुरुज पाहायला भेटतो. त्याच्यानंतर ना
हा इथं आपल्याला दिंडी दरवाजा पाहायला भेटतोय. हा आहे दिंडी दरवाजा सरसगडचा. पायऱ्या खूप मोठे आहेत. हे दिंडी दरवाजा, त्यावेळेस ही लॉकिंग सिस्टीम पाहायला भेटते. इथं छोटासा दरवाजा असेल त्यावेळेस. आणि हा उत्तर बुरुज. तर ही वाट तशीच खाली जाते. तर ह्या बॅक साईडच्या दिंडी दरवाजातनं बाहेर आलो ना आपण, आपल्याला अजून एक पाण्याचं भलं मोठं असं पाण्याचं टाका आपल्याला पाहायला भेटतं. हा आहे उत्तर बुरुज आणि त्याच्या जस्ट खाली आपल्याला हा पाण्याचं टाका पाहायला भेटतं. तर इथून पुढं वाट खूप निसरडी आहे, झाडं वाढल्यामुळे दिसत पण नाही आहे. आणि हे आहे ते पाण्याचं टाका. तर आपण इथून रिटर्न जाऊया आता. हा आहे दिंडी दरवाजा. दरवाजा पाहिला तिथून पुढे हे पाण्याचं 8 नंबरचं पाण्याचं टाका आपल्याला पाहायला भेटते. भरपूर किल्ल्यावर अशी पाण्याची टाकी पाहायला भेटतं ते. त्यानंतर इथे एक महादरवाजा आपल्याला पाहायला भेटतोय खाली, जो दिसत असेल तुम्हाला. आता हा महादरवाजा पाहूया. हा आपण महादरवाजा पाहिला होता. त्याच्याच बाजूला आपल्याला हे पुरातन वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात. ते आत्ता सध्या फक्त चौथऱ्यांचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. तर खाली पण वाड्यांचे अवशेष आहेत. त्यानंतर वरती पण वाड्यांचे चौथरे पाहायला भेटतात. ते माझ्यासमोर पुढं 3 कुत्रे आहेत आणि तशीच माझ्या मागं पण इथं 3 कुत्रे आहेत. एका लाईनीत थांबलेत. डॉगेश भाई काय बघतोयस? काय दिसलं तुला? पाण्याचा टाकण महादरवाजाच्या समोर हे वाड्यांचे अवशेष आहे. आणि जस्ट लेफ्टला ह्या मोठ्या झाडाला बोर्ड लावलेला आहे बालेकिल्ल्याकडे. इथून पुढं गेलं की आपण डायरेक्ट पोचतो बालेकिल्ल्याकडे. तर इथून एवढं राहिले. इथं कातळात कोरलेलं पायऱ्या आहेत. इथून वर गेलं की मग बालेकिल्ल्यावर. आणि इथं एक खोदीव पाण्याचं कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं पाहायला भेटते. आणि वरती आपल्याला तटबंदी पाहायला भेटते. तर आता जाऊया आपण वरती. तर ते आल्यानंतर ना अजून एक पाण्याचं टाकं आहे. आत्ता येऊन पोचलो आपण बालेकिल्ल्यावर. ह्या साईडला बालेकिल्ला आहे आणि इथं पुरातन वाड्यांचे अवशेष आहेत. झाडांमुळे दिसत नाहीत वाढलेले. तर त्या साईडला पाहूया आपण जाऊन आता. इथं आपल्याला पुरातन वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतं. ते त्यानंतर तिथं पण आहे. आणि तिथं पुढं आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं. तर झालाय आपला बालेकिल्ला एक्सप्लोर करून. आता उतरतोय आपण खाली. टेंट जिथं आहे तिथं जाऊया पटकन. आपल्या बाकीचा एक टेंट आहे तो आवरूया आणि गड उतार व्हायला सुरुवात करूया. अरे दगडा वास की झाला खरखुर खरखुर खरखुर. ते ना ऑलरेडी हे झाले. आता पुढच्या महिन्यात गणपती म्हणून म्हणलं त्याला खाली दर्शन घेऊन जाऊ. खाली देऊन नाराज होतील आपल्यावर. दर रे पकड. घेऊन आलोय मी आणलंय. तू नाही आणलं. काय तू नाही आणलं रे. यश नाही आणले. तर पकड. गप्पे नाटकं नको करू. मला नका सारखं सारखं. मी सोडून जाईल देश हा.
जा निघ. देश लगेच जा. तू तर दुनिया सोडून जा. देश सोडून जाईल. पकड राव, मी नाही घेणार नाही, आहे. नाही, अजिबात मी नाही. एवढं यांची भांडणं चालू नाही 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 पण नालायक आहे रे. मी घेतलं होतं ती बाटली आणली सगळं. तुझं काय म्हणणं आहे आता? मी बाटली घेतली ना. बरं, बाटली पण आणली होती मी. तुझं काय म्हणणं आहे? आपण जाऊ. चला तर आता आपण झालो ऑलमोस्ट डिसेंट. एक 10 मिनटात आपण पोहोचून गाडीपाशी. तर हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन गडबड कंतीसोबत. टिल देन बाय. जय शंभूराजे, जय शिवराय.